जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुजजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा मिळालेली आहे. त्या अनुषंगाने ज्या उमेदवारांचं रजिस्ट्रेशन बाकी असेल, सेल्फ सर्टिफाय बाकी असेल तर त्यांनी तात्काळ जे असेल तर सध्या बघा करून घ्यायचंय. तर सध्या बरेच उमेदवारांचे जे काही वेकेन्सी संदर्भात प्रश्न होते की ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या किती येणार, कारण वेकेन्सी या ठिकाणी जास्तीत जास्त येण्यासाठी जे काही प्रयत्न असेल तर ते सर्वांना मिळून करावा लागेल. तर सध्या महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पेसापद भरतीच्या अनुषंगाने देखील बरेचसे उमेदवार विचारणा करत होते की पेसापद भरतीच्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या पवित्र पोर्टल 2025च्या पदभरतीमध्ये सध्या बघा येणार आहे किंवा नाही. तर त्यासाठी बघा अजून देखील जो काही शासन निर्णय असेल किंवा कोणताही प्रकारचं जे काही अपडेट असेल तर ते सध्या बघा अजूनपर्यंत नाही. परंतु जे काही माननीय सुप्रीम कोर्टाने 50% मर्यादेमध्ये सध्या जी काही पेसापद भरती संदर्भात ज्या वेकेन्सी आहे तर त्या भरण्याच्या अनुषंगाने आदेश देण्यात आला होता. तर त्याच्यानुसार जर आपण विचार केला तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या जी काही वेकेन्सी येणार आहे तर त्याच्यामध्ये पेसाच्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या ह्या ठिकाणी बघा येऊ शकतात. तशाच ज्या काही नॉन पेसाच्या वेकेन्सी देखील पवित्र पोर्टल 2025च्या पदभरतीमध्ये येऊ शकतात. मात्र अजून त्याच्यावरती जे काही ऑथेंटिक सध्या जे काही पत्र असेल तर ते येणं अपेक्षित आहे. तर सध्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत त्या ठिकाणी कंत्राटी म्हणजे ह्या ठिकाणी दोन प्रकारच्या पेसापद भरत्या सध्या बघा झाल्या होत्या. एक म्हणजे मानधन तत्वावरती जे काही नियुक्ती आदेश देण्यात आले आहे आणि दुसरा म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने. आता ह्या ठिकाणी आपण जर विचार केला तर बघा मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये जे उमेदवार सध्या बघा टेट परीक्षा 2022 दिलेली होती आणि पेसा क्षेत्रातील होते तर त्यांना आता देखील सध्या जे काही रिक्त ठिकाणी असलेल्या वेकेन्सीवर जो काही आदेश असेल तर तो आदेश सध्या बघा या ठिकाणी मानधन तत्वावरती किंवा तात्पुरत्या कंत्राटी तत्वावरती देण्याचं सध्या बघा सुरू झालेलं आहे. तर सध्या या ठिकाणी एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र जिल्हा परिषद पालघरच्या या ठिकाणी बघा निर्गमित झालेलं आहे. हे पत्र 1 जानेवारी 2026चं लेटेस्ट पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये जे काही समुपदेशन आहे तर ते समुपदेशन आणि पदस्थापनासाठी नियुक्तीच्या या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सध्या बघा देण्यासाठी इथं बोलवण्यात आलेलं होतं. आता ह्या ठिकाणी जे काही हेडिंग आहे त्या हेडिंगमध्ये आपल्याला इथं लक्षात येते की अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या शासनाने वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त इयत्ता 1ली ते 5वी गटातील आणि 6वी ते 8वी गटाकरिता विज्ञान आणि गणित विषयात पात्र ठरलेल्या उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती पदस्थापना देण्याकरिता उपस्थित राहण्याबाबत अशा आशयाचं हे जे पत्र आहे प्रसिद्धीपत्रक तर हे सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आलं होतं. आता ह्याच्या पार्श्वभूमीवर ह्या ठिकाणी मागचे जे काही बरेचसे बघा या ठिकाणी जे पत्र होते तर ते पत्र सध्या इथं मेन्शन करण्यात आले. हे शासनाचे परिपत्रक असेल ते देखील इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये मागच्या वेळेला या ठिकाणी 3/4/2025 आणि 29/5/2025ला समुपदेशन प्रक्रिया सध्या बघा आयोजित करण्यात आली होती जिल्हा परिषद पालघरला आणि त्या समुपदेशनामध्ये जे काही प्रक्रियेला या ठिकाणी हजर असलेले परंतु रिक्त पदाअभावी शाळेवर नियुक्त न मिळालेल्या, सोयीची शाळा न मिळाल्याने नकार दिलेले तसेच सदर समुपदेशन प्रक्रियेस गैरहजर असलेले सोबत दिलेल्या यादीतील जे काही उमेदवार आहे तर त्यांना अंतिम संधी सध्या देण्यात आली होती. आता ह्याच्या ठिकाणी अंतिम संधी जी काही देऊन सध्या स्थितीवर रिक्त पदाच्या जे काही पदस्थापना देण्याकरिता कालच्या दिवसाला म्हणजे या ठिकाणी 8/1/2026ला जे काही सध्या बघा समुपदेशन आहे तर ते समुपदेशन या ठिकाणी पालघरच्या दिलेल्या ॲड्रेसवरती या ठिकाणी बघा झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आली होती. आज आहे 9 तारीख म्हणजे कालच्या दिवसाला ही जी प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रियेसाठी सध्या बोलवण्यात आलेलं होतं. आता याच्यामध्ये उमेदवारांना ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. शैक्षणिक व्यावसायिक संदर्भात सर्व कागदपत्र ओळखीचे पुरावा जो असेल तर तो सध्या बघा घेऊन ह्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. आता ह्याच्यामध्ये नेमके किती मार्कवाले उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं त्यासाठी बघा इथं खाली यादी देखील देण्यात आली आहे आणि ही जी सध्या नियुक्ती आहे तर ही तात्काळ जी असेल तर ते त्या ठिकाणी बघा रिक्त असलेल्या पदावर देण्यात त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या ठिकाणी जे काही समुपदेशन हे जे आहे तर हे उपलब्ध असलेल्या रिक्त पदाच्या तुलनेत सध्या बघा या ठिकाणी करण्यात येणार होतं. जे अंतिम संधी देऊनही समुपदेशनास उपस्थित राहणार नाही सदर उमेदवारांच्या जागी उपस्थित असलेल्या पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल व गैरहजर उमेदवारांना तसेच नियुक्तीस नकार देणाऱ्या उमेदवारांना यापुढे नियुक्तीबाबत विचार केला जाणार नाही. परिणामी सदर उमेदवाराचा अर्ज रद्द समजण्यात येईल व समुपदेशनास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत संधी दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी
गांभीर्याने नोंद घ्यावी अशा पद्धतीने देखील इथं बघा जी सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली होती. आता ह्याच्यामध्ये जे काही यादी आहे तर ती यादी देखील इथं देण्यात आली. आपल्याला माहिती आहे की गणित आणि विज्ञान विषयाच्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये पेसाच्या जे काही आहे तर त्या ठिकाणी गणित विज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावर सध्या वेकेन्सी त्या ठिकाणी होत्या. त्या धर्तीवर ज्या ठिकाणी बघा गणित विज्ञानाच्या वेकेन्सीवर जे उमेदवार रुजू झाले नाही त्या ठिकाणी पुन्हा एकदा जी काही यादी आहे तर ती यादी सध्या बघा इथं जाहीर करण्यात आली आहे. आता ह्या ठिकाणी इथं जर आपण बघितलं तर 6वी ते 8वी जो काही गट आहे त्या ठिकाणी विज्ञान गणित संदर्भात पात्र उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये उमेदवाराचं बघा इथं नाव देण्यात आलंय. त्यानंतर पात्रतेचा गट असेल, त्याचा विषय आणि अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये जे काही मार्क आहे तर ते मार्क नेमके किती आणि कोणत्या वर्षी सध्या देण्यात आले. तर इथं बरेचशा उमेदवारांची बघा या ठिकाणी यादी आहे. त्याच्यामध्ये अगदी 0 मार्क असलेले 102, 84 अशा पद्धतीचे मार्क घेतलेले उमेदवार इथं पाहायला मिळत आहेत. 83, 106, 78, 82 बरोबर. तर असे हे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. 62, 116 त्यानंतर इथं हायेस्ट असलेले उमेदवार देखील सध्या आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळते. आता इथं जर विचार केला आपण या ठिकाणी सध्या पालघरचे तर इथं बघा 131, 124 हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार सध्या बघा कुठंतरी जी काही मागची 2022ची पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये कुठंतरी बघा जॉईन झालेले नक्कीच असेल. कारण मार्क चांगले आहे आणि परत त्यांची नावं सध्या बघा या ठिकाणी आलेली आहे. तर सध्या हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार या ठिकाणी हजर राहणार नाही. त्यानंतर बाकीचे इथं 103, 102 अशा मार्काचे उमेदवार देखील सध्या इथं पाहायला मिळत आहे. 100 असेल, 99 असेल, 98 असेल अशा पद्धतीने. तर ही जी काही सध्या जी काही बोलवण्यात आलेले उमेदवार आहे तर हे सध्या मानधन तत्वावरती तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये देखील त्या पद्धतीने मेन्शन करण्यात आलेले आहे. आता इथे लास्ट जो उमेदवार आहे तो उमेदवार म्हणजे या ठिकाणी बघा 48 मार्क त्यानंतर जवळपास इथं 32 मार्कापर्यंत उमेदवारांना सध्या इथं बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजे एवढे कमी मार्क पर्यंत जे काही टेट परीक्षा घेतलेल्या उमेदवारांना इथं कालच्या दिवसाला बोलवण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी 0 मार्क घेणारे उमेदवार देखील बरेचसे आहे. एकूण जी काही यादीमध्ये 302 एवढे उमेदवारांची या ठिकाणी सध्या बघा यादीमध्ये नाव इथं आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये नेमके किती उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी हजर झाले. कारण हे कितीही केलं तरी हे ज्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या बघा असणार आहे. कारण ह्या ठिकाणी ही जी काही सर्व पदं असेल ही पदं 2025च्या जी काही पदभरती आहे टेट 3 मध्ये ह्या टेट 3 मध्ये भरली गेली तर जी काही कायमची जी नोकरी असेल तर ती इथं बघा मिळू शकते. परंतु सध्या तरी रिक्त असलेल्या जे काही पदं आहे तर त्या पदामध्ये ह्या ठिकाणी अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने जी काही नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या सध्या देण्याचं या ठिकाणी प्रयोजन सध्या तरी सुरू झालेलं ह्याच्यावरनं आपल्याला कळत आहे. तर हे जे आहे तर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त बघा जी काही पदभरती असेल तर ती रेग्युलर 2025च्या पदभरतीमध्ये या ठिकाणी वेकेन्सी यायला पाहिजे. त्या अनुषंगाने जे काही पत्र असेल किंवा GR असेल तर तो निर्गमित होणं गरजेचं आहे. जेणेकरून पेसा पदभरती संदर्भात जी काही 50% अनुषंगाने जी पदभरती संदर्भात सध्या बघा या ठिकाणी मान्यता देण्यात आली होती त्याच्यावर पुढील कार्यवाही लवकरात लवकर सध्या व्हायला पाहिजे. जेणेकरून पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार असेल आणि नॉन पेसातील उमेदवार असेल त्यांना देखील पदभरतीमध्ये सध्या संधी ह्या ठिकाणी मिळायला पाहिजे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यावर योग्य तो तुम्हाला जे काही रिप्लाय असेल तर तो सध्या देण्यात येईल. तर सध्या पेसा पदभरती संदर्भात जो काही शासन निर्णय असेल किंवा परिपत्रक असेल तर ते येणं अपेक्षित आहे. जेणेकरून पेसा क्षेत्रातील उमेदवारांना देखील दिलासा सध्या या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.